माणसं विचारावर प्रेम करतात तीच माणसं खऱ्या अर्थाने समाजामध्ये खूप उंचीवर जात असतात। देडे सर, तुम्ही विचारावर प्रेम केलेलं असल्यामुळे समाजामध्ये खूप उंचीवर आपण गेलेले आहात। आता आपल्याला खूप वेळ आहे। खरं तर मला असं वाटतं की आपल्या सर्व्हिसच्या काळामध्ये मुलांना खूप शिकवलेलं आहे, चांगलं मोठं केलेलं आहे, परंतु हे सगळं करत असताना त्यांची लग्न अजून राहिलेली आहे। ते व्हायला पाहिजे। मी असं मानतो की नोकरीमध्ये घर झालं पाहिजे, मुलांचे लग्न झाले पाहिजे, मुलं स्वतःच्या पायावर उभं केलं की अतिशय आनंदाचं जीवन, स्वच्छ जीवन आपल्याला जगता येतं। ती जबाबदारी आता आपल्यावरती आहे। थोडंसं लक्ष देऊन लवकरात लवकर मुलांना स्वतःच्या पायावरती उभं केलेलंच आहे तुम्ही। आता त्यांचे दोन्हीचे 4 हात केले की तुमचं समाधान, ताईंचं समाधान निश्चितपणाने ते मिळणार आहे। त्यात अतृप्त राहिलेलं आहे, तेव्हा दोघांनी मिळून या गोष्टीवरती अधिक विचार केला पाहिजे आणि मुलांचे लग्न करून त्यांना त्यांच्या संसारात उभं केलं की आपल्याला खूप आनंदाने सगळं पुढचं आयुष्य घालवता येणार आहे। तुम्ही आतापर्यंत जगलात, समाजासाठी जगलात, आताचे थोडे दिवस कुटुंबासाठी आपण जगा आणि कुटुंबाकडे लक्ष देऊन कुटुंबाला आधी उभं करा। आणि ताईंनी जी कष्टा खाल्लेला आहे, तुम्ही बाहेर राहिला पण मुलांकडे विशेष लक्ष गृहिणी देत असतात आणि ज्या गृहिणीचं लक्ष मुलांकडे असतं त्याच घरातली मुलं शिकून अतिशय प्रतिष्ठेने आपल्याला जीवन जगायला सुलभ करत असतात आणि म्हणून ताईंनी ती त्यांची जबाबदारी पेललेली आहे। आता तुम्ही दोघांनी मिळून पुढची जबाबदारी पेलावी अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो। आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि सगळ्या तुमच्या इच्छांच्या मध्ये निश्चितपणाने कामासाठी सहभागी होऊ असं मी स्वतः या ठिकाणी आपल्याला अभिवाचन देतो। आपलं खूप खूप अभिनंदन करतो, ताईंचं अभिनंदन करतो। खरं तर तुम्ही दोघेही समाजामध्ये नाव कमवलेली मोठी माणसं आहेत। आज लातूरमध्ये सामाजिक चळवळीमध्ये कोणी आलं की देडे सरांचं नाव घेत असतात। ते केवळ नाव तुमच्यामुळे घेत नाहीत, सहचारिणीनं जेवढा तुम्हाला सहभाग दिलेला आहे, मुलाने आपल्या कुटुंबामध्ये जेवढा सहभाग दिलेला आहे, या सगळ्यांच्या सहभागामधून कुटुंबातला प्रमुख माणूस मोठा होत असतो। तुम्ही सगळ्यांनी मिळून देडे सरांना मोठं केलंय आणि देडे सरांनी समाजाला मोठे केलंय आणि म्हणून समाजातली सगळी माणसं त्यांची नाव घेतात। त्यांचं कर्तृत्व जे झालेलं आहे वाया गेलेलं नाही। खूप मोठी प्रतिष्ठा देडे कुटुंबाला त्यांच्या कर्तृत्वातून त्यांनी निर्माण केलेली आहे। आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत। निश्चितपणाने समाजाचं काम, शिक्षक इतर कर्मचाऱ्याचं काम अजूनही ते करण्यासाठी समर्थ आहेत। ओळखीचा फायदा निश्चितपणाने आलेल्या अडचणीत आलेल्या माणसांसाठी ते करून देणार आहेत। लोकांचं प्रेम त्यांना मिळणार आहे। जे लोकांच्या प्रेमामध्ये माणसं जगतात ते खऱ्या अर्थाने जीवन सार्थकी करत असतात। तर देडे सरांचं जीवन सार्थकी होण्यासारखं आहे। फक्त प्रकृती सांभाळा, दररोज फिरायला जसं जात आहे दोघेही मिळून जात जा, प्रकृती सांभाळून आपलं आयुष्य दीर्घायुष्य कसं होईल याच्याकडे आपण लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो। आम्हा सगळ्यांना यांना मी ते बोलावलं आणि सत्कारही केला। खरं तर आपण बोलावलं नाही, आम्हाला सगळ्यांना वाटलं की देडे सर आता सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचा गौरव निश्चितपणाने आपल्याला करता आला पाहिजे, आपलं ते कर्तव्य आहे। या भावनेतून दोर्वे सर असतील, बाला साळुंके सर असतील, नाना असतील, अशोक असेल, दयानंदजी असतील, वाघमारे सरांनी अतिशय महत्त्वाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे। खरं तर महाराष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत, अतिशय कामामध्ये असतात, ते तितका वेळ यांनी दिलेला आहे। त्यांनाही धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो।